नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीची प्रतिष्ठापना येत्या 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचे येळ्ळूर वासियांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. बेळगाव शहरातील एसपीएम रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून अश्वारूढ शिवमूर्तीच्या मिरवणुकीला चालना देण्यात आली. डोक्यावर पूर्ण कुंभ घेऊन सुहासिनी महिला, ढोल ताशा पथक, ध्वज पथक, छत्रपती शिवाजी महाराजांचा सजीव देखावा ही दृश्ये बेळगाव शहरात आज दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून सुरू झालेली ही मिरवणूक एसपीएम रोड, शहापूर खडे बाजार, नाथपै सर्कल, वडगाव मार्गे येळ्ळूरच्या दिशेने रवाना झाली. आज बेळगाव शहरामध्ये 5वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाला. सकाळी बेळगाव शहरातील गोवावेस बसवेश्वर चौक पासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. यावेळी पंढरी परब यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन झाले. यावेळी अप्पासाहेब गुरव, प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर, रवी पाटील, नगरसेवक शिवाजीराव मंडोळकर, सुधीर चव्हाण, संजय मोरे, डीबी पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, विठ्ठल माऊली यांच्या वेशभूषात लहान मोठे मुले सहभागी झाले होते. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ग्रंथदिंडी सुरू झाली. गोवावेस येथून निघालेली ही ग्रंथदिंडी मराठा मंदिर पर्यंत पोहोचली. त्यानंतर सकाळी 11 वाजेपासून विविध दालनांची आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. बेळगाव पीरणवाडी येथे शाह सदरुद्दीन अन्सारी उर्फ जंगली पीर उरुस निमित्ताने छत्रपती मैदानात आज रविवारी जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती केसरीसाठी पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पैलवान सोनू कुमार यांच्यात पहिल्या नंबरची, 2 नंबरची कुस्ती पैलवान किरण भगत विरुद्ध पैलवान बरकत अली, तिसऱ्या क्रमांकासाठी पैलवान कार्तिक काटे विरुद्ध पैलवान सद्दाम पंजाब यांच्यात लढत आयोजित करण्यात आली होती. यावेळी लहान मोठ्या अशा अनेक कुस्त्यांच्या नेत्रदीपक लढती झाल्या. या प्रसंगी बेळगाव व खानापूर तालुक्यातील विविध कुस्तीगीर संघटना व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जंगी कुस्ती मैदानासाठी छत्रपती शिवाजी क्रीडा कुस्ती संघटना पीरणवाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या जंगी कुस्ती मैदानाचे तरुण भारत यूट्यूब चॅनलद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. राज्यातील नवीन बस खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी 2000हून अधिक बस चालक व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदावर भरती केली जाणार आहे. नवीन बस खरेदीसाठी अनुदान उपलब्ध झाले असून याबाबत मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झाली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिली. वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन मंडळाच्या नवीन बसचा लोकार्पण सोहळा, बस चालकांचा गौरव समारंभ आणि हारुगेरी नवीन बस स्थानकाचा उद्घाटन सोहळा असा संयुक्त कार्यक्रम रविवारी बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकात पार पडला. यावेळी मंत्री रामलिंगा रेड्डी बोलत होते. अध्यक्षस्थानी उत्तरचे आमदार आसिफ सेठ होते. व्यासपीठावर महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू कागे, अशोक पट्टण, बाबासाहेब पाटील, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद, हुबळी व्यवस्थापकीय संचालक यस भरत आदी उपस्थित होते. रामकृष्ण मिशन 19व्या शतकाच्या अखेरीस बंगालमध्ये स्थापन झालेली एक आध्यात्मिक क्षेत्रातील सेवाभावी संस्था आहे. स्वामी विवेकानंद यांनी या संस्थेची उभारणी केली. रामकृष्णांनी घेतलेल्या संन्यास म्हणजे रामकृष्ण मिशनचा आरंभ होय, अशी त्यांच्या शिष्यांची धारणा आहे, असे एच.एन. मुरलीधर यांनी सांगितले. रामकृष्ण मिशन आश्रम बेळगावच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित संमेलनाला ते संबोधित करीत होते. बेळगाव किल्ला येथील रामकृष्ण मिशन आश्रमात सुरू असणाऱ्या या महोत्सवामध्ये सामान्य नागरिकांसाठी रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाविषयी माहिती देण्यात आली. पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस किमान 20 जागा जिंकेल हे निश्चित आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. तसेच निवडणुकीत 28 जागा जिंकणार असल्याचे सांगणाऱ्या भाजप नेत्यांच्या अपेक्षा भंग होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. मंड्या जिल्ह्यातील मळवळी येथे रविवारी मुख्यमंत्र्यांनी कनकदास यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर कनकदास भवनाच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली. यानंतर गॅरंटी योजनांच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्याचे उद्घाटन करून ते बोलत होते.
माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. थकवा आणि श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे देवेगौडा यांना बेंगळुरातील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टर सत्यनारायण म्हैसूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने देवेगौडा यांच्यावर उपचार केले. आता प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जाफरवाडी येथील ग्रामदैवत श्री बसवण्णा मंदिराचा 4था वर्धापन दिन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी श्री बसवण्णा देवालयाची विधीपूर्वक पूजा करण्यात आली. त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी काँग्रेस युवा नेता राहुल जारकिहोळी यांच्या हस्ते दिंडी सोहळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी दिंडी सोहळ्यातून कोल्हापूर येथील वारकरी विद्यापीठ खुपिरे यांच्या संपूर्ण शिष्यगणांकडून सुंदर असा हरिपाठ सादर झाला. या हरिपाठातून टाळ मृदंग आणि भजनाने सर्वांचे मने न्हावून गेले. यावेळी केपीसीसी सदस्य मलगोडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत देवस्थान पंच कमिटीच्या वतीने राहुल जारकिहोळी यांचा सत्कार करण्यात आला. कित्तूर राणी चन्नम्मानगर बैलहोंगल येथील एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बैलहोंगल पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. रोहित भीमशी बागेवाडी, वय वर्षे 25 असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. कीटनाशक प्राशन करून त्याने आपले जीवन संपवले आहे. पाईपलाईन रोड हिंडलगा येथे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरोघरी येणारे पिण्याचे पाणी दूषित येत असल्याने आरोग्याबाबत भीती व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे हा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, अशा संतप्त भावना स्थानिक नागरिकातून उपस्थित होत आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. मराठा लाईट इन्फेंट्री रेजिमेंटल सेंटरच्या वतीने मराठा चषक गॉल्फ स्पर्धा 2024चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बेळगाव, बेंगळूर, हुबळी, कोल्हापूर येथील नामांकित 186 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये उद्योगपती मिहीर पोद्दार यांनी स्पर्धकांवर मात करीत प्रथम क्रमांकाचा मराठा गॉल्फ चषक पटकाविला. स्पर्धकांना बक्षीस वितरण करताना MLRICचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, तरुण भारतचे समूह संपादक किरण ठाकूर, अजित गरगट्टी व इतर मान्यवर उपस्थित होते. निपाणी मुरगोड रोडवर देवचंद कॉलेज समोर सर्वे नंबर 181 ब बाळूमामा नगर येथे कोणतीही परवानगी न घेता दुकान गाळे उभारण्यात आले आहेत. शासनाचा असणारा कर बुडवत कोणतेही परवाना न घेता उभारण्यात आलेले हे व्यावसायिक गाळे म्हणजे अधिकाऱ्यांच्या संगनमतातून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे. याविषयी अनेक वेळा लेखी तक्रार अर्ज देऊन देखील कोणतीच कारवाई केलेली नाही. हे गाळे पूर्णपणे बेकायदेशीर आहेत असा आरोप करताना सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडीवड्डर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निपाणी महामार्गावर शनिवारी रात्री 10च्या सुमारास बॅग्स वाहतूक करणारा ट्रक उलटला. या अपघातात चालक जखमी झाला आहे. सदर ट्रक कोल्हापूरहून बेळगावकडे जात होता. दरम्यान निपाणी महामार्गावर SK मोटर्स नजीक आल्यानंतर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला. यात वाहनाचे सुमारे 1 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे सुपरवायझर अक्षय सारापुरे तसेच बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गतवर्षी पावसाळी हंगामात पावसाने दडी दिल्याने भूतनाळ तलावातील पाण्याचे प्रमाण प्रचंड घटले आहे. त्यामुळे विजापूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात गंभीर बनणार आहे. यासाठी भूतनाळ तलावात हिडागुंडी जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केल्याचे काम जोरात सुरू करण्यात आले आहे. या कामाची पाहणी करून मंत्री डॉक्टर MB पाटील यांनी सदर काम दर्जेदार आणि लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना विजापूरच्या अधिकाऱ्यांना दिल्या. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल.
तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.